मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी दाखल झाले। भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार सुद्धा नार्वेकरांच्या भेटीला गेले आहेत। राहुल नार्वेकरांच्या दालनामध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात नेमकी काय बैठक सुरू आहे, विषय नेमका कोणता? निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर भास्कर जाधव त्याचबरोबर विजय वडेट्टीवार जे आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या केबिनमध्ये होते। भास्कर जाधव यांच्या नावासाठी विरोधी पक्षनेते म्हणून उद्धव ठाकरेंची शिफारस जी आहे ती राज्य सरकारकडे केलेली आहे, त्यावरती विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते गेलेले होते। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घ्यावा ही मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची होती। काही वेळापूर्वी हे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये गेलेले होते। तिथे भास्कर जाधव बैठकीमध्ये उपस्थित होते। मात्र सध्या अजित पवार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये स्वतंत्र बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। कदाचित विरोधी पक्षनेते पदावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे आणि पुढच्या आठवड्याभरापर्यंत विरोधी पक्षनेते पदावरती निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडून घेतला जाऊ शकतो। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची दोन्ही उपमुख्यमंत्री हे राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये महत्त्वाची बैठक या ठिकाणी झाली आहे। विरोधी पक्षनेते पदासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे।